पंचायत समिती भुदरगड आयोजित सुंदर माझी शाळा हा सांगीतिक कार्यक्रम, या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण साहेब. पंधरा 20 वर्षापूर्वी जेव्हा दूरदर्शन होतं आणि पाऊस पडल्यामुळे किंवा अँटेना वाकडा तिकडा झाल्यामुळे खाली रेघा यायच्या आणि मग तिथे एक संदेश यायचा, व्यत्यय के लिए खेद आहे. म्हणजे दीपक मेंगाने सरांनी मला अशा कार्यक्रमामध्ये अशा पोझिशनला आणून ठेवलेलं आहे की आपल्या सर्वांना वाटणार इतका सुंदर संगीतमय कार्यक्रम चालू होता आणि याच्यामध्ये मध्येच हे व्यत्यय कुठून आला. तर या व्यत्ययाबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. खरं तर अतिशय म्हणजे त्या जागेवरून बिलकुल उठूशी वाटत नव्हतं. इतका छान कार्यक्रम या ठिकाणी गणेश घुले सर, त्यानंतर श्रीराम पोद्दार, निरंजन, संतोष, नावं पण पहा सगळ्यांची कशी, प्रत्येकामध्ये काहीतरी शिकण्याजोगं आहे. म्हणजे गणेशापासूनच शिक्षणाचा गणेशा होतो आणि आयुष्याची इति श्री शेवटी श्रीरामापर्यंत जाते. या मधला काळ जर चांगला संतोष पावला तरच मग ही आयुष्याचं निरंजन हे सगळ्या आपलं ओवाळलं जातं. असं हे सगळ्यांचं एकत्रित मिश्रण इतकं छान चालू असताना मध्येच या सगळ्या गुरुजनांच्या बरोबर, शिक्षकांच्या बरोबर त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे मला असं वाटतं की हे शिक्षणाधिकारी मेंगाने सरांनी असं ठरवलं असेल की आम्ही नेहमी केबिनमध्ये येतो, तुम्ही बसलेले असता आणि आम्ही सगळे उभे असतो आणि मग तुम्ही आम्हाला काय काय सांगत असता. आता आम्ही सगळे बसतो, तुम्ही आमच्या पुढे बोला. म्हणजे एकच शिक्षण म्हणतात ना, तो तसा त्यांनी आजच्या या कार्यक्रमातून घडवून आणलेला आहे. पण खरंच खूप छान वाटतं या शाळेमध्ये ज्या पद्धतीची कौलारू शाळा आहे. आणि कौलारू शाळा आहे म्हणून मला छान वाटतं. म्हणून जेव्हा माझ्याकडे शिक्षक मंडळी येऊन कधी कधी म्हणतात ना, आम्ही शैक्षणिक उठाव केला आणि मग त्या ठिकाणी कुठली तरी स्लॅबची इमारत बांधली, मला थोडंसं वाईटच वाटतं. शैक्षणिक उठाव करा, परंतु शाळेचं हे जे स्वरूप आहे ना, ते स्वरूप तुम्ही ॲज इट इज ठेवा. आमचा कोल्हापूर जिल्हा आहे ना, हा भारतामध्ये पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्नाला आत्तापर्यंत 2 वर्षापर्यंत 1 नंबरला होता, आता दुसरा आहे. पहिला आहे तो पंजाबमधला जिल्हा आहे. तर पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्न आपलं खूप आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा भौतिक विकास खूप झालेला आहे. आता गरज आहे त्या बौद्धिक विकासाची, ती गरज आहे आपल्याला. आणि आपलं शिक्षण क्षेत्राचं तर मुख्य ध्येय, मुख्य चॅलेंज हेच असायला पाहिजे की पुढच्या पिढीचा मी बौद्धिक विकास कसा करेल. आणि हा बौद्धिक विकास करायचा असेल तर मेंगाने सर, भुदरगड तालुक्यातले सर्व शिक्षक मंडळी आणि इतरही ठिकाणी काही शिक्षक मंडळी जे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतात की मळलेल्या वाटेतून कोणीही जाईल, मळलेल्या वाटेतून जायला काही वेगळं शहाणपण लागत नाही, ती वाट तयारच असते. थोडीशी आडवाट ही आपण राजमार्ग कशी करू शकू असा प्रयत्न ज्याच्यामध्ये आहे ते खरं जिद्दीचं व्यक्तिमत्व आहे. तो खरा हाडाचा शिक्षक आहे. शिक्षक हाडाचा असणं ही एक वाक्यप्रचार आहे. प्रत्येकाच्यामध्ये हाडे आहे, नाहीतर आपण खाली बसू, हाडाशिवाय उभंच राहता येणार नाही. पण हाडाचा शिक्षक असल्याशिवाय विद्यार्थी उभा राहणार नाही. विद्यार्थी उभा राहायचा असेल तर शिक्षक पेशा म्हणून स्वीकारलेला असायला पाहिजे. शिक्षक ही नोकरी सर्वात सोपं आहे. तालुक्यात गावाजवळ पोस्टिंग मिळतं. नवरा बायको दोघंही जर शिक्षक असतील तर आत्ताच्या काळात आता 7व्या वेतन आयोगामध्ये 2 लाख रुपये घरात येतात. याच्याबरोबर इतरही काय बाकीचं साईड बिझनेस आपला करता येतो आणि आपल्या घरापासून पंचक्रोशीमध्येच फिरत काम करता येतं. म्हणून शिक्षक पेशात येणं आणि शिक्षक म्हणून आपल्याला काहीतरी उदात्त घडवायचं आहे, ती आवड असायला पाहिजे. मला आत्तापर्यंत अतुल कुलकर्णी, नटरंगचे जे हिरो आहेत त्यांचा विषय माहिती होता की तेही असंच त्यांना बळजबरी इंजिनिअरिंगला घातल्यानंतर ते पहिल्या दुसऱ्या वर्षी नापास झाले आणि मग परत पुन्हा त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आले. तसं श्रीराम पोद्दार सरांचं आपल्याला समजलं की तुम्हाला ज्याच्यात आवड आहे
त्या क्षेत्रामध्ये आपण यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा विद्यार्थ्यांसाठी आपण सुरुवातीच्या काळात ज्या वेगवेगळ्या चाचण्या घेतो त्या चाचण्यामधून आपल्याला नक्की समजायला पाहिजे की याला गती कशात आहे. म्हणजे हा आर्ट्समध्ये चांगलं करिअर करू शकेल की कॉमर्समध्ये जाऊ शकेल की याला सायन्समधली गती आहे किंवा चांगलं गणिती आहे किंवा चांगला खेळाडू आहे, चांगला गायक आहे. आणि हे समजण्याचं टिपण्याचं जे कौशल्य आहे ते शिक्षकांमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा हे छोटंसं रोप रुजवलं जातं, त्या सिंचन केलं जातं, त्यावेळेला नक्की ओळखता आलं पाहिजे की हे कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊन चांगलं काम करू शकेल. नाहीतर मग चुकीच्या क्षेत्रामध्ये त्याला पाठवलं की ज्या क्षेत्रामध्ये बिलकुल गती नाही. म्हणजे माशाला सांगितलं झाडावर चढ आणि पोपटाला सांगितलं तू पाण्यामध्ये तरंग किंवा पाण्यामध्ये पोह, तर ते शक्य नाही. जर तो पोपट असेल तर तो झाडावरच चांगला असेल, ससा असेल तर जमिनीवर चांगला धावू शकेल, आणि मासा असेल तर तो पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे गतीने पोहू शकतो. तर हे समजायला आपल्याला पाहिजे आणि हे समजून आपण विद्यार्थ्यांशी आपले संवाद साधायला पाहिजे. कोल्हापूर जिल्हा खरं तर आपल्याला माहिती आहे की 100 वर्षापूर्वी एक लोकराजा या ठिकाणी होऊन गेला, छत्रपती शाहू महाराज, की ज्यांनी 1913 साली जवळजवळ आता या गोष्टीला 1917 साली त्यांनी शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत केलं. 100 वर्षापूर्वी एवढा उदात्त विचार करणारा लोकराजा आपल्याला मिळाला. त्या काळी पालकांनी जर मुलाला शाळेत घातलं नाही तर 1 रुपया दंडाची तरतूद त्यांनी त्यावेळेला केली होती. आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला बहुजन समाजाचा सर्व जो आजचं स्वरूप दिसतं याची मुहूर्तमेढ केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही तर सर्व महाराष्ट्र असेल, भारत असेल, बहुजनांच्या मध्ये शिकण्याचं जे बीज रोवलं असेल तर त्याचं जे बीजारोपण झालेलं आहे त्याचा अभिमान आपल्या सर्वांना पाहिजे. ते छत्रपती शाहू महाराजांनी या कोल्हापूर नगरीमध्ये, करवीर नगरीमध्ये हे बीज रोवलेलं आहे. आणि मग आता 103 वर्ष, 104 वर्षाचा काळ गेला आणि मग आता आपला असा समृद्ध वारसा असताना आपल्याला पुढच्या आव्हानांना शैक्षणिक क्षेत्रात तोंड देत असताना आपल्या सर्वांची जबाबदारी खूप मोठी वाढते. म्हणजे असा कुठला आपला जिल्हा नाही की ज्याला कुठला शैक्षणिक वारसा नाही. खूप मोठा शैक्षणिक वारसा असणारा हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामधले तुम्ही सर्व गुरुजन मंडळी आहेत. ते जर सर मागाशी सांगत होते ते सर मॅडम, खरं तर गुरुजी आणि बाई ह्या शब्दामधलं आपले पण सर आणि मॅडममध्ये येत नाही. आणि तुम्ही डिक्शनरीत गेला आणि जर मॅडम या शब्दाचा शोध घेतला की हा शब्द कुणाला उच्चारून केला जातो तर आपण पुन्हा कुणाला मॅडम बनणार नाही, अशी परिस्थिती आहे. तर गुरुजन आणि बाई या नावामध्ये एक वेगळा गोडवा, एक वेगळं आपलेपण आहे. आणि आता मी असं म्हणतो की 100 वर्षाचा काळ गेल्यानंतर आणि गेले 2 वर्ष कोरोनाचा जो कालावधी आला, या कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये काय म्हणतात पूर्ण हेलावून टाकणारं, पूर्णपणे तुमच्या सगळ्या संकल्पना, तुमच्या सगळ्या प्रकारचे विचार, तुमची जीवनशैली, मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, या सर्वांना हिंदाळून टाकून, या सर्वांना मुळापासून वेगळ्या पद्धतीने उखडून टाकून आता वेगळा विचार करण्याची वेळ या कोरोनाच्या पॅन्डेमिकनी निर्माण झालेली आहे. पण या परिस्थितीत सुद्धा आपण ही आपत्ती ही इष्टापत्ती म्हणून कशी घेऊ, आणि अशी घेतली. बऱ्याच शाळांची अशी उदाहरणं आहेत की या कालावधीमध्ये सुद्धा जिथे 8 तास शाळा चालू शकत नाही तिथे 16 तास 18 तास शाळा चालल्या. उलटं काही शाळांनी असं सांगितलं की या पिरियडमध्ये आम्हाला पूर्ण वेळ मोकळा होता, आम्ही घरीच होतो. मग ते शिक्षण त्यांनी फिजिकली केलं, काही ठिकाणी ऑनलाईन केलं. म्हणजे वाबळे सरांची जर शिरूरची शाळा आहे,
आपण ती पाहिली तर त्या शाळेत त्यांचं म्हणणं की आम्हाला उलटं कोरोना काळात आम्ही 16 तास विद्यार्थ्यांना शिकवू शकलो, कारण त्यांच्या सोयीनुसार आम्ही त्यांना शिकवत होतो. म्हणजे 10 ते 5 या शैक्षणिक वेळेत न शिकवता मोबाईल त्यांना, समजा घरातली परिस्थिती वेगळी आहे, वडील नोकरीवरून घरी परत येतील किंवा कुठे कामावून परत येतील, तेव्हा ते सकाळी आणि संध्याकाळी आपला मोबाईल मुलाला देऊ शकत असतील तर त्या पिरियडमध्ये सुद्धा शिकवता येऊ शकतं. असा वेगळा कन्सेप्ट. आणि सरांनाही काही शिकवणाऱ्यांना अडचणीचं नव्हतं, तेही ऑनलाईन स्वतःच्या घरून शिकवू शकत होते. आपली दृष्टी कशी आहे, हे आव्हान आपण कुठल्या पद्धतीने घेतो हे पाहून तुम्ही, म्हणजे कधीही संत लईच्या पाण्यामध्ये खूप काही प्रगती होत नाही. ते उखळणारं, म्हणजे आपण पाहतो की जेव्हा डोंगरदऱ्यातून पाणी पडत असतं त्यावेळेला ते जिवंत असतं आणि जसं ते पुढे जातं तसं ते संत होतं. तर ह्या आत्ताचा जो काळ आहे हा थोडासा याला असं म्हणता येईल की एक युगाचा बदलता जीवनशैली निर्माण होण्याचा काळ आहे आणि या काळामध्ये आपण अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहून याच्यावर मार्ग करायला पाहिजे. पण हे करत असताना जसं विद्यार्थ्याच्या बाबतीत त्याचं फिजिकल फिटनेस आणि आरोग्य चांगलं राखायला पाहिजे. आरोग्य चांगलं राखण्यासाठी काय आहे की फिजिकल हायजीन आपण शब्द वापरतो, हे अतिशय चांगलं असायला पाहिजे. कोरोनाच्या बाबतीत पण सांगितलं, आपण काय सांगतो की हायजीन चांगलं पाहिजे. घरी गेला, बाहेरून कुठून आला तर हात तुम्ही सॅनिटायझरने धुवा किंवा साबणाने धुवा, मास्क वापरा. तुमचं शरीराची स्वच्छता चांगली राखली पाहिजे. पण सर्वांच्या पुढे एक वेगळं आव्हान आहे. ते आव्हान असं आहे की केवळ फिजिकल हायजीन नाही, आता इमोशनल हायजीन हे चांगलं राखण्याचा वेळ आलेली आहे. कारण तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट, तो मोबाईल, तो आयपॅड मुलाच्या हातात दिलेला आहे. तो मोबाईल, ते आयपॅड यंत्र म्हणून चांगला आहे, त्याच्यातलं जे सायन्स टेक्नॉलॉजी ते चांगलं आहे, पण त्याचा वापर चांगलाही होऊ शकतो आणि वाईटही होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो की स्वयंपाकघरातल्या सुरीने आपण टोमॅटो कांदाही चिरू शकतो आणि ती चुकीच्या हातात पडली तर एखादा खूनही त्या सुरीतून होऊ शकतो. तसं आहे. आता आज मला सांगा की आपण 40, 50, 60 या वयोगटातले लोक इथं आहोत. आपलं मोबाईल येण्यापूर्वीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य एकसारखं राहिलं आहे का? नाही राहिलं. आपण सुद्धा बऱ्याच वेळा मोहाला बळी पडतो. आपण सुद्धा बऱ्याच वेळेला विचार करत नाही. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे योग्य वाटणार नाही अशी गोष्ट कळत नकळत जर या जाणत्या पिढीकडून होत असेल तर ती लहान मुलं आहेत आणि त्यांच्या हातात जेव्हा तुम्ही हे सर्व देता तेव्हा ते इमोशनली हायजीन कसे राहतील हे पाहण्याची जबाबदारी पालकांची, आणि पालकांपेक्षा जास्त वेळ ते तुमच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे शिक्षक मंडळींची आहे. त्याला योग्य दिशा दिली पाहिजे. ही जर तुम्ही त्याला इमोशनली आणि इंटेलेक्च्युअली हायजीन ठेवलं नाहीत तर तो फिजिकली किती जरी फिट असला तरी त्याच्या डोक्यामध्ये जर कुठली गरळ आली, डोक्यामध्ये कुठली विकृती निर्माण झाली तर त्या फिजिकल हायजीनचा काही उपयोग होणार नाही. आणि हे इमोशनल हायजीन मुलांना ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांच्यावर आहे. आणि नुसतं मुलांना नाही तर तुम्ही त्यांना इमोशनली आणि इंटेलेक्च्युअली हायजीन ठेवाल तरच पुढचा भारत घडणार आहे. नाहीतर दुसरा एक टर्म वापरली जाते अलीकडे, एवढं माहितीचं जंजाळ आहे, गुगलवर गेल्यावर काहीही मिळतं. म्हणजे तो माहितीचा बाबतीत इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज डिसेंट्री म्हणतात, मराठीत हगवण, म्हणजे अतिसार, की खूप एवढं सगळी माहिती येते की ती त्या एवढ्या बालमनाला किंवा आपल्यालासुद्धा ती सर्व पचवू शकत नाही. जसं चुकीचं जास्त गावोगावी पुन्हा पुन्हा मटण खात बसला, तांबडा पांढरा रस्सा जर अतिशय झाला तर जो परिस्थिती होते तसं आता या माहितीच्या ज्ञानाचं झालं आहे. त्याचा नक्की चांगला वापर करता आला नाही तर हे एक वेगळं इन्फॉर्मेशन डिसेंट्रीचा नवीन रोग निर्माण झाला आहे. त्यातलं निरक्षीर व्यवधान राखून नक्की चांगलं काय वाईट काय हे तुमची जबाबदारी आहे मुलांना सांगायचं.
कुठल्या साईटवर जायला पाहिजे, कुठल्या यूट्यूबचे प्रोग्राम पाहायला पाहिजेत. आणि जेव्हा हे तुम्ही त्यांना मनातून आतून शिकवाल तेव्हा ते त्यांना पटणार आहे. आणि हे सगळं करत असताना पुन्हा एक गोष्ट आहे की याचं नैतिक अधिष्ठान तुम्हाला असलं पाहिजे. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असणारी गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो की महात्मा गांधींच्याकडे एका मुलाला त्याची आई घेऊन जाते आणि ती सांगते, बापूजी याला सांगा हा खूप साखर खातो, याला साखर सोडायला सांगा, तुम्ही सांगितलं तर तो नक्की सोडेल. मग बापूजी म्हणतात ठीक आहे, पण तू एक 15 दिवसानंतर पुन्हा ये, मग आपण पाहू. तर ती माऊली घेऊन जाते त्या मुलाला. परत 15 दिवस झाल्यानंतर ॲक्च्युली 21 दिवस झाल्यानंतर पुन्हा ते तिला बोलवतात. 21 दिवसानंतर ती परत सांगते की आपण सांगा याला खूप हा साखर खातो. तर गांधीजी त्यावेळेला सांगतात त्या मुलाला की अरे साखर खाऊ नको, जास्त साखर खाल्ली दात खराब होतात, वेगवेगळे आजार निर्माण होतात. आणि तो मुलगा म्हणतो, बापूजी आपण सांगितलं ही गोष्ट मी नक्की करणार. आणि तो तसं करणार याची त्याच्या आईला खात्री होती. पण मग आईला प्रश्न पडला की एवढंच जर बापूजी बोलले तर हे 21 दिवसासुद्धा 21 दिवसापूर्वीसुद्धा बोलू शकले असते. हे 21 दिवसाचा कालावधी त्यांनी कशासाठी घेतला. मग त्यांनी विचारलं त्या आईने की बापूजी हे तुम्ही तेव्हा पण सांगू शकला होता, मग आता इतके दिवस परत का मला यायला सांगितलं. तर बापूजी म्हटले की मला स्वतःला साखर सोडायला 21 दिवस गेले, त्यामुळे आता मी नैतिक अधिष्ठान मला प्राप्त झालं, आता मी सांगू शकतो की तू साखर सोड. त्यामुळे आपणही मोबाईलचा वापर करताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आपल्याला हे नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं पाहिजे. आणि ते प्राप्त झाल्यानंतर तुमची काळाने तुमच्यावर सोपवलेली ही जबाबदारी आहे. तुमच्या दृष्टिकोनातून मोबाईल सोपा झाला. कधी कधी आपण सांगतो की तुम्ही तुमची सेल्फी काढा, आपल्याला खूप आवडते सेल्फी काढायला. पण मी थोडंसं त्या सेल्फीच्या अनुषंगाने आपल्याला सांगितलं की आपण शाळेत जाल तेव्हा एक स्वतःची सेल्फी काढा आणि शाळा सोडाल तेव्हा एक स्वतःची सेल्फी काढा. दोन्ही सेल्फी काढली आपण नोटकॅममध्ये, अक्षांश रेखांश कळणार, आपण शाळेत किती वाजता आला, किती वाजता शाळेतून गेला हे आपल्याजवळच राहणार. मी ते आमच्याकडे मागितलेलं नाही, तुमच्याकडेच ठेवा. आपले फोटो आपल्याकडेच ठेवा. कुणीतरी मुद्दामून तुम्हाला त्रास देण्यासाठी आमच्याकडे कंप्लेंट केली की हे वेळेत येत नाहीत गुरुजी, तेव्हा मी तुम्हाला म्हणेल की तो पुरावा आपण त्यांना दाखवू की नाही आमचे गुरुजी वेळेत शाळेत होते, वेळेत शाळेतून गेले. आणि काही खर्च नाही. कोरोनामध्ये परत बायोमॅट्रिक आणल्यावर त्याच ठिकाणी 10 जणांनी बोट लावायचं तर परत संसर्ग होऊ शकतो, परत त्याचा खर्च येणार. आणि स्वतःचा सेल्फी घेतल्यावर किती छान स्वतःला पाहिला होतं. म्हणजे खर्चही आपल्याला काही नाही आणि तुमचा पुरावा तुमच्याकडेच आहे. आम्ही तो रोज मागणार नाही. तुमच्या अगेन्स्ट जेव्हा केव्हा कुठेतरी मुद्दामून आपल्याला त्रास देण्यासाठी त्यांनी माझी सांगितलं की गुरुजींची बदली करण्यासाठी लोक येतात की साहेब असं आहे, त्यावेळेला आम्ही त्यांना सांगू शकतो नाही हा आमच्याकडे पुरावा आहे, तुम्ही म्हणता तशी वस्तुस्थिती नाही, काहीतरी वेगळं कारण असेल त्यामुळे तुम्ही आमच्या गुरुजनांच्यावर आरोप करताय, ही वस्तुस्थिती नाही. या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे हे 100 वर्षाचं स्थित्यंतर तुम्हाला दोन्ही पद्धती, तुम्ही सगळे लोक BA BEd झाला, BEd झाले, DEd झाले, त्यावेळेला एक विशिष्ट पद्धती होती. म्हणजे मी म्हटलं औद्योगिक क्रांती झाल्यानंतर विशिष्ट प्रकारचं शिक्षकांना शिकवण्यासाठीचा एक अभ्यासक्रम तयार केला गेला आणि गेल्या 50-60 वर्षात त्यात काही बदल केला गेला नाही. तोच आता शिकवत होतो आपण. त्याच पद्धतीने समोर 40 मुलं असणार, पाठीमागे फळा असणार, तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार, धडा शिकवल्यावर त्याची प्रश्नसुद्धा खाली लिहिलेले असणार. ही सिस्टीम होती. आता हे सगळं बदलण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्ही मुलांना तेवढ्या याच्यावर थांबवू शकणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे की जसं आता दिसले सर आहेत, रणजित सर दिसले, की ज्यांनी बारकोड आणला की प्रतापगडचं युद्ध दाखवायचं असेल तर त्या धड्याखाली असलेला बारकोड स्कॅन केला तर प्रतापगड दिसू शकेल, त्या ठिकाणची नक्की भौगोलिक परिस्थिती काय ते समजू शकेल. एखादा अरबी समुद्र आणि दुसरा कुठला हिंदी महासागर दाखवायचा, मतले वारे कुठून वाहतात तो दाखवायचा असेल तर बारकोड खाली जाऊन ते तुम्ही मुलांना दाखवू शकता. आणि तुम्ही नाही दाखवलं तर आताच्या मुलांना ते समजतं की कुठे हिंद महासागर आहे, कुठे हे आहे. तर आपण सुद्धा त्या पद्धतीने अपडेट होण्याची गरज आहे.
हे अपडेशन आपल्यात नक्कीच असायला पाहिजे. सुदैवाने बुधरगड तालुका हा आमच्यासाठी दिशादर्शक आहे जिल्ह्यासाठी. तो महाराष्ट्रासाठी दिशादर्शक व्हावा शिक्षण क्षेत्रात अशी अपेक्षा आहे. नक्की आपण ते करू शकाल. मी नेहमी रिझल्ट पाहतो. आमचेही शिवमंडळी असतात. आता त्यांच्यात चर्चा चालू असते. नांदेडला आमच्या वर्षा ठाकूर माझ्या बॅचमेटच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, किंवा औरंगाबादला निलेश गटणे म्हणून आहेत. तर या सगळ्या लोकांशी चर्चा करत असताना आमच्या दृष्टिकोनातूनही अभिमानाची ती गोष्ट असते की आमच्या एखाद्या शिक्षकांनी, आमच्या एखाद्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी चांगला प्रोजेक्ट केला, व्हॉट्सअपवर ते मला पाठवलं तर ते मी आवर्जून सगळ्यांना पाठवतो. अगदी महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याच्या सेक्रेटरी आहेत वंदना कृष्णा, त्यांच्यापर्यंत पण मी ह्या गोष्टी पाठवायला कधीही मागे पुढे पाहत नाही. कारण तुम्ही जे चांगलं करताय ते अत्युच्च त्या क्षेत्रापर्यंत, त्या स्थानापर्यंत गेलं पाहिजे. आणि आपणही पाहता की मुलाच्या पाठीवर थाप टाकली तर तो 2 तास जास्त अभ्यास करू शकतो. तसंच आपलं आहे. आपण सुद्धा वय वाढलं तरी आपल्यात ती एक खोडकर मुलगा नेहमी जिवंत ठेवायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्यातला तो बालिशपणा, तुमच्यामधलं ते खेळकर वृत्ती आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. नाहीतर मग तुम्ही निवृत्तीचे वेध लागणारी मंडळी होणार. असं निवृत्त कधीच होऊ नका. आणि शिक्षण क्षेत्रातल्या माणसाला तर अशी कुठली मर्यादा असायची गरज नाही. एकदा पेशा स्वीकारला तर तुम्ही नक्की तेच 58 वर्ष 60 वर्ष ही शिक्षण क्षेत्रात किंवा शासकीय नोकरीमधली मर्यादा असू शकेल, पण शिक्षकाला वयाची मर्यादा बिलकुल नाही आहे. आपण आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकवू शकता. जे जे आपल्याला ठावे ते दुसऱ्याशी सांगावे ही आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती तुम्ही जपून ठेवायला पाहिजे. आव्हानांचा सामना करत असताना पुन्हा एकदा आहे की तुम्ही या तंत्रज्ञानाचा बाऊ करून घेऊ नका. शिका. हळूहळू कितीतरी अशी उदाहरणं आहेत की रिटायर झालेले आईवडील असतात जे पुण्यात किंवा आजूबाजूच्या शहरात राहतात. त्यांची मुलं अमेरिकेत किंवा कुठल्या त्या व्हॅलीमध्ये असतात आणि मग त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी म्हणून मग मोबाईल हातात घेतात. त्याच्यातून ते त्यांना व्हिडिओ कॉल लावू शकतात, त्यांच्याशी इंटरॅक्शन करू शकतात. तसं आहे तुम्ही लोकांनीसुद्धा जरी तंत्रज्ञान आत्ता नव्याने आलं असलं तरी आपण त्याच्यात जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शिकला तर तुम्हाला हे नक्की जमू शकणार आहे. आणि बुधरगड तालुक्याचं तर आता वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या बाबतचं आहे. स्कॉलरशिपचे रिझल्टसुद्धा जे दिसले आणि जे निदर्शनास आले, ही गोष्ट आपण नक्की वरपर्यंत नेऊ शकलो की स्कॉलरशिपचा 4थीचा रिझल्ट असेल, 7वीचा असेल किंवा नॅशनल टॅलेंट सर्चच्या अनुषंगाच्या ज्या रिझल्ट आहेत हे सगळे, आणि त्यातलं आपलं पर्सेंटेज जे आहे ते नक्की तुमच्याबद्दल मला अभिमान वाटणारा आहे. नक्की तुमच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि गुरुजनांच्याबद्दल अभिमान वाटायलाच पाहिजे. कारण इथे मी उभा आहे तोही असाच आपल्यासारख्या गुरुजनांनीच मला घडवलेला आहे. मी काय वरून घडून आलो नाही किंवा म्हणतात ना आईच्या पोटातून शिकलेलो नाही आहे. तुम्ही लोकांनी शिकवलेलं आहे. तुमच्या अगोदरच्या पिढीच्या गुरुजींनी शिकवलं असेल. मला आजही आठवतं की मी 4थीमध्ये असताना मी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शनिवारी शेण आणि पाणी आम्हाला न्यावं लागायचं आणि सारवण्याचा कार्यक्रम करावा लागायचा. त्याच्यातही एक वेगळा आनंदच होता. आत्ताचं सॅनिटायझर त्यावेळेला सॅनिटायझर म्हणून आम्ही वापरलेलं आहे. हे करत असताना खरोखर गुरुजनच घडवतात. आई वडील पहिले गुरु असतात, पण आई वडील पहिले गुरु असल्यानंतर पुढचं जे असतं ते प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आहेत. हेच मुलांना दिशा देण्याचं काम करतात. मला आठवतं माझ्या गावातूनही सकाळी 9 वाजता तालुक्याच्या गावाला गाडी जायची आणि ती लवकर गेली. त्या दिवशी तालुक्याच्या स्तरावर वक्तृत्व स्पर्धा होती 4थीच्या मुलांची. आणि ज्ञानेश्वरीवर आणि ज्ञानेश्वरांच्यावर माझी तयारी माझे देशपांडे म्हणून गुरुजी होते त्यांनी करून घेतली होती. आणि गाडी तर निघून गेली. तर मला आजही आठवतं त्या गुरुजींनी 7 किलोमीटर स्वतःच्या खांद्यावर बसवून मला तालुक्याच्या गावी नेलं होतं. त्यामुळे हे गुरुजन कधीच विसरले जाऊ शकत नाहीत. किंवा मी जेव्हा 11वी 12वीला होतो तेव्हाचंही आठवतं की असेच इथापे सर म्हणून आमचे सर होते राजेंद्र विद्यालयामध्ये. ते पहाटे 5 वाजता
अकाउंटन्सीचा क्लास घ्यायचे आणि क्लास म्हणजे विना पैसा क्लास घ्यायचे, पैसे घेण्याचा नाही. आणि त्यांच्या क्लासला सगळ्यांनी 100% हजर असायला पाहिजे. तो क्लास पहाटे 5 वाजता व्हायचा. तर शिक्षक पेशामध्ये सर असतील, मॅडम असतील, बाई असतील, या सर्वांना आपल्यावरची जबाबदारी खूप मोठी आहे. या ठिकाणी मगाशी श्रीराम सरांनी खूप गोड शब्दातले बरेच चिमटे काढले की समोर असूनसुद्धा, करत असूनसुद्धा या क्षेत्रात ज्या गोष्टी होतात तुम्ही लक्ष देत नाही. ते राहुल देसाई बाजूला बसले होते, जिल्हा परिषद सदस्य, आणि मी म्हणजे एक लोकप्रतिनिधी आणि एक लोकसेवक. त्यांचं म्हणणं की तुम्हाला दिसतं तरी तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. तर आम्ही त्याची नक्की जे चांगलं दिसतं आहे आणि जे आमचं चुकतं आहे ते बदलण्यासाठी नक्की मनापासून प्रयत्न करू. सुदैवाने कोल्हापूर जिल्हा हा या मातीमधला एक गुणधर्म आहे की या माती इथली सकस आहे. या ठिकाणी जे जे चांगलं पेरलं जातं ते जोमाने उगवतं. त्यामुळे आमचे लोकप्रतिनिधी असतील किंवा लोकसेवक असतील, हेही या सगळ्या गोष्टी समजून घेणारे आहेत आणि चांगल्याला साथ देणारे आहेत. म्हणजे त्यांच्यापुढे एखादा प्रस्ताव ठेवला तर नक्कीच आमची जिल्हा परिषदेचे सगळे पदाधिकारी मंडळी आणि सदस्य मंडळी हे चांगल्यासाठी आमच्या पाठीशीच उभे राहतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये किंवा कोल्हापूरच्या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे चांगलं बीजारोपण होतं आहे त्याचा नक्कीच भविष्यात वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आणखी एक सांगण्याचा मुद्दा मला सर्वांनाच आहे की जो भौतिक उद्दिष्ट ठेवून भौतिक उद्दिष्टाची पूर्तता करायला खूप मर्यादा आहेत. म्हणजे सायकल, नंतर मोटरसायकल, नंतर 4 चाकी, मग त्याच्यानंतर इम्पोर्टेड गाडी, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, याला कशाला मर्यादा नाही. कोणतरी आणखी तुमच्या पुढे असेल. त्यामुळे भौतिक गोष्टीतून तुम्ही संतोष आणि समाधान मिळवू शकत नाही. तेच समाधान तुम्ही जर तुमचा मुलगा 7वीच्या परीक्षेमध्ये, प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जेव्हा पहिला येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं, त्याच्या पालकांच्या चेहऱ्यावर तुमच्याबद्दलची जी कृतज्ञतेची भावना असते, त्याचं मूल्य कधीच ठरवता येत नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना मी नेहमी सांगत असतो की कपडा लत्ता आणि बाकीच्यासाठी भौतिक गरजा नक्कीच आहेत, ज्या तुम्हाला आहेत, मला आहेत. त्या प्रमाणामध्ये आपल्याला भौतिक गरज आणि आर्थिक गोष्टीची नक्की गरज आहे. पण त्याच्या जेव्हा पुढे जायचं, सिव्हिलायझेशनमध्ये आपण जेव्हा पुढं जातो, अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा भागल्यानंतर तुमची भूक वेगळ्या पद्धतीची असते. ती बौद्धिक असते, आत्मिक असते. त्याच्या पुढे जाऊन मग तुम्ही या चराचराचा, सृष्टीचा विचार करणार, आपण ज्याला म्हणतो मुक्तीचा विचार करणार. ती वेगळी भूक लागते. तर आपल्याला ही पुढच्या भुकेची आपली आस असायला पाहिजे आणि त्यामध्ये समाधान जर जेव्हा तुम्ही मानायला चालू कराल तेव्हा नक्कीच तुमच्या पेशाबद्दल तुम्हाला खूप आनंद वाटेल, खूप हेवा वाटण्याजोगा आहे. अशा चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही रोज तुमचा दिवस घालवता, त्यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या ऑफिसमध्ये बंद खोल्यामध्ये बसून फायलीमध्ये खालचे वरचे रिपोर्ट पाहणार आहे, फक्त पगार जास्त आहे म्हणून त्याचं आयुष्य खूप सुंदर आहे, तो खूप श्रीमंत आहे, असं बिलकुल नाही. खरी श्रीमंती तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ते समजून शिकायला पाहिजे की तुम्ही आनंद त्यातून घ्यायला शिकलं पाहिजे की मी नेहमी बालगोपाळांच्यात असतो, नव्या विचारामध्ये असतो, नवी पालवी तुमच्या पुढे असते. पालवी फुटल्यावर कसं सुरुवातीला छान वाटतं की त्याच्याकडे पाहिल्यावर, तसं आहे की मानवी पालवी जी आहे ती तुम्हा लोकांच्या पुढे असते. तुम्ही त्याला आकार देत असता, तुम्ही त्याला घडवत असता. तो घडवलेला माणूस उद्या कलेक्टर होईल, CO होईल, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल किंवा देशाचा पंतप्रधान होईल. ही बनवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि ते बनवणारे शिल्पकार तुम्ही आहात. ही शिल्पकार तुम्ही आहात आणि ती तुमची जी जबाबदारी आहे याची योग्य जाणीव ठेवून आनंदाने जर तुम्ही तुमच्या या पेशाकडे पाहिला तर नक्की तुम्ही आयुष्यामध्ये अतिशय चांगलं, उच्च पराकोटीचं चांगल्या गोष्टी करू शकाल. म्हणजे आता आपण या मौनी विद्यापीठाच्या परिसरामध्ये आलेलो आहे, त्यामुळे
ती पण गोष्ट आपण पाहायला पाहिजे की योग्य ठिकाणी योग्य स्थळी आपण हे विचार करतो आहे. या ठिकाणच्या सुपीक वातावरणामध्ये जर आपण हा एवढा सुंदर माझी शाळा इतका छान कार्यक्रम म्हणजे मी श्रीराम सरांचा आवाज आणि गणेश गुलेंचं ते मला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी हे जोडीसारखं नेहमी जाणवत होते आणि खूप छान आवाज आणि खूप चांगली विषय त्यांच्याकडे आहे. दोघांच्याकडेही गळा आहे, दोघांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, पण याचा वापर ते जे करतात त्यामुळे नक्कीच ही जोडी त्या जोडीपेक्षा मला श्रेष्ठ वाटते. कारण ते ज्या कारणासाठी स्वतःची कला वापरतात ती कला ते क्षेत्र अतिशय पवित्र आहे. त्यामुळे अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचं आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि हा एक कौटुंबिक सोहळा आहे, या कौटुंबिक सोहळ्यात मी हजर झालो असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद सर.